चित्रपट महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढवणारा, चित्रपटामध्ये फुलेंबद्दलच्या चांगल्या गोष्टींचा देखील समावेश करा, आनंद दवे यांची पुन्हा एकदा मागणी। तिसऱ्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांचा आमरण उपोषण मागे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिष्टाई यशस्वी। महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी प्राजक्त तनपुरे यांचं उपोषण। सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांच्या नियुक्तीची शिफारस, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचं विधी मंत्रालयाला पत्र। केंद्राकडून कर्मचारी खर्चामध्ये कपात, सुधारणांवर फोकस, मोदी सरकारकडून कर्मचारी नियुक्तीची फेररचना, 6 प्रमुख मंत्रालयांमध्ये मनुष्यबळाचा अनुकूल वापर करण्याबाबत आढावा। राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यापूर्वीपासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय। नव्या धोरणानुसार मराठी इंग्रजी बरोबरच आता हिंदी भाषा देखील सक्तीची। पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये बदल, बालवाटिका म्हणजे नर्सरी, शिशुवर्ग आणि बालवर्ग यांना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम लागू। मॅनहोल सफाई दरम्यान कर्मचाऱ्यांचा मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार 100 रोबोट खरेदी करणार। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सहित 27 महापालिकांसाठी ही खरेदी असणार। एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणारे हॉटेल थांबे रद्द करण्यात येणार, प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एसटीचा निर्णय। केंद्र सरकारकडून रेशन प्राधान्य योजनेचा जिल्हानिहाय कोटा निश्चित, राज्यामध्ये आता 5 लाख लाभार्थ्यांची भर, सरकारनं वेगवेगळ्या योजना राबवून देखील रेशन कोटा वितरित होत नसल्याचं समोर। मुंबई विद्यापीठाला 17 कोटींचा जीएसटी भरण्याची केंद्रीय जीएसटी विभागाची नोटीस, सरकारी विद्यापीठांना देखील त्यांच्या उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटीच्या रूपात द्यावा लागणार, विद्यार्थ्यांना देखील भुर्दंड बसण्याची शक्यता।